गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे। तर येत्या 24 तासात पावसाचा जोर जास्तच वाढणार आहे। घाटमाथा मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। कोकणात आज काही अंशी ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर पुढचे 3 दिवस रिमझिम पावसाच्या सरी बरसणार आहेत। उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा इशारा आहे। पश्चिम महाराष्ट्रात आज 50 किलोमीटर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली घाटमाथ्यावर पाऊस राहणार आहे। आजपासून पुढचे सलग 3 दिवस पाऊस असून नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट 31 मार्च रोजी देण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस राहणार आहे। उर्वरित 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असल्याने कमाल तापमान 2 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल तर शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे। हवामान तज्ज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या एकच नाही तर 5 वेगवेगळ्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे। त्यापैकी एक कर्नाटक आणि दुसरे केरळच्या आसपास आहे। पश्चिम बंगालच्या खाडीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अरुणाचल प्रदेशापासून आंध्रपर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनचा एक ट्रफ तयार झाला आहे। त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा इशारा आहे। तर दुसरीकडे उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा आहे। महाराष्ट्राला कर्नाटक आणि उत्तरेकडून येणाऱ्या दोन्ही वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल होत आहे। एकीकडे टोकाची उष्णता वाढते तर दुसरीकडे धोधो पाऊस कोसळत आहे। 3 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं संकट राहण्याची शक्यता असून 2 एप्रिलपासून पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवायला विसरू नका, नाहीतर पावसाने तुम्हाला भिजवलं समजा अशी परिस्थिती सध्या राज्यात अनेक भागात निर्माण झाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।